शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात टिपू सुलतानचा उदो उदो चालणार नाही, निलेश कचवे. मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर दालनात टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात आल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याच्या वतीने अपर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर दालनात यापूर्वी टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावेळी भारतीय जनता पार्टी तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांनी त्याचा तीव्र विरोध केल्यानंतर संबंधित फोटो काढण्यात आला होता. त्यावेळी दालनाचे काम सुरू असल्यामुळे फोटो काढण्यात आल्याचे कारण उपमहापौरांकडून देण्यात आले होते. मात्र दालनाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निषेधाचे निवेदन सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात टिपू सुलतानचा उदो उदो चालणार नाही, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष निलेश कचवे यांनी दिला. निवेदनात म्हटले आहे की महापुरुषांच्या शासकीय यादीत टिपू सुलतानचा समावेश नसताना केवळ मालेगाव शहरातील सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याच्या उद्देशाने तसेच राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वादग्रस्त कृती केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावणे हा त्याचाच एक भाग असल्याचे भाजपच्या वतीने नमूद करण्यात आले. भविष्यात या प्रकरणामुळे सामाजिक तेढ किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उपमहापौरांची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच संबंधित फोटो तातडीने काढण्यात न आल्यास भारतीय जनता पार्टी आणि मालेगाव शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश कचवे, दादा जाधव, शहराध्यक्ष देवा पाटील, सरचिटणीस कमलेश निकम, लकी गिल, नंदू तात्या सोयगावकर, संदीप भुसे, ॲड. चंद्रशेखर शेवाळे, ॲड. हर्षल पवार, धनंजय पवार, आप्पा कुलथे, प्रतीक्षा भोसले, मंगला तलवारे, मालती गवांदे, नाना मराठे आदी उपस्थित होते. मागील काळात टिपू सुलतानचा फोटो लावण्यावरून मालेगाव शहरात बऱ्यापैकी आंदोलन झाले होते आणि त्या धर्तीवर त्यांनी तो फोटो काढला सुद्धा होता. पण फोटो काढताना त्यांनी खोचक एक भूमिका घेतली होती. त्यांनी सांगितलं होतं की बुवा आमच्या कार्यालयाचं रिन्युएशन चालू आहे म्हणून तो काढला आहे, अदरवाईज मी काढला नसता. आणि त्याच्यानंतर आता त्या दालनाचं रिन्युएशन झाल्यानंतर तो पुन्हा लावला. त्या लावण्यामागचा उद्देश फक्त एकच आहे त्यांचा, मालेगाव शहरात सुव्यवस्था बिघडावी, लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न उपस्थित व्हावे आणि यांची राजकीय पोळी भाजली जावी. नाहीतर काही कारण नाहीये. शासकीय यादीत जे नाव नाहीये, टिपू सुलतानचं नाव शासकीय यादीत नाहीये, तरी सुद्धा तो फोटो वारंवार लावण्याचं आणि मालेगाव शहराची शांतता अबाधित बिघडवण्याचं काम या ठिकाणी उपमहापौर आणि त्यांची पूर्ण टीम करत आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी मालेगाव जिल्ह्याच्या वतीने सन्माननीय जिल्हाध्यक्ष निलेशजी कचवे यांच्या नेतृत्वात आम्ही आज आपल्याकडे विनंती करतो की तो फोटो तो काढावाच, परंतु काहीतरी त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा तेच नाही, दुसरं कोणीही मालेगाव शहरात अशा प्रकारची शांतता बिघडवण्याचं काम करणार नाही. आणि जर असं होत नसेल तर येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, मालेगाव शहरातील सर्व सामाजिक संघटना, सर्व हिंदुत्ववादी संघटना महापालिकेत आंदोलन तर करतील, स्वतः आम्ही तिथे जाऊन तो दालनातून फोटो काढू. मग जी काही त्यावेळेस लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण त्याला सर्वस्वी जबाबदार उपमहापौर या राहतील.